शिवसैनिकामध्ये थोडंसं शैथिल्याचं वातावरण आलं होतं, पण तो हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे, गाव स्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं, मग त्र्यंबकराव असतील, राजू वैद्य असतील, खैरेसाहेब असतील, आमची महिला आघाडी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक शिवसैनिक, नगरसेवक, उपशहर प्रमुख आणि मधल्या काळात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं आणि या सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकामध्ये एक आत्मविश्वास जागा करण्यात, जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मला वाटतं 23 तारखेला एक उत्साहाचं वातावरण संभाजीनगरात या निमित्तानं दिसेल. दुसरी गोष्ट, राज्यस्तरावरच्या काही विषय बोलायचे तर काल धनंजय मुंडेंनी एक वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ नका, अशा पद्धतीनं मी अजितदादांना पाय धरून विनंती केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना स्थगिती राज्य सरकारने अधिकृतरित्या दिली. सरकारच्याच विरोधात आंदोलनं विशेषतः महाड, पोलादपूर, माणगाव या भागामध्ये काल झाली, जाळपोळ झाली, दगडफेक झाली. करणारे कोण होते? सत्ताधारी पक्षाचे, मंत्र्यांचे कार्यकर्ते. आणि राज्य सरकारला ज्या दिवशी जाहीर केलं त्याच दिवशी एक 12 तासात 2 पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली. याचा अर्थ असा आहे की चर्चा होऊन निर्णय झाले का चर्चेविना निर्णय झाले? जर चर्चा होऊन निर्णय झाले असतील तर स्थगिती द्यायचं कारण नव्हतं आणि चर्चेविना निर्णय झाले याचा अर्थ बाकीच्यांना कोणाला विश्वासात घेतलं जात नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतात. एकीकडे या सरकार येताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टी असेल, अन्य त्यांचे जे काही सहकारी, त्या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं घोषणा केलेली आहे. उलट 1500 रुपयात वेगवेगळ्या पद्धतीनं कटौती, ज्याला म्हणता येईल कपात, ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 2100 रुपये करण्याचं तर दूरच, पण तो कपात करण्याच्या दिशेनं सरकार पावलं उचलत आहे. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल, यांनी केलेले वक्तव्य, हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर अजितदादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललेलो नाही. असं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगतायत. आणि सरकारने कशा पद्धतीनं फसवून, या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली, वाटतं याचं सुद्धा उदाहरण आपल्यासमोर येत आहे. काल नंदुरबारसारख्या ठिकाणी सुद्धा दगडफेक झालेली आहे. मला असं वाटतं की अशांतता सगळीकडं समाजामध्ये, हे सरकार आल्यावर कोणत्याही जनतेला याचा आनंद नाही, सोयरसूतक नाही, समाधान नाही, उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे. नंदुरबारची दगडफेक हेच याच्यातून प्रदर्शित करतात की सरकार कुचकामी ठरतंय. सैफ अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईचे अनेक पथकं कामाला लागतात आणि आरोपी पकडला जातो. परंतु संतोष देशमुख सारखा एक गावचा सरपंच, आदर्श गावचा सरपंच, याची हत्या होती, परंतु याचे आरोपी पकडायला 1-1, 1.5 महिना राहतो. अजूनही त्यातले काही आरोपी अजूनही सापडलेले नाही. आणि म्हणून सरकार कोणत्या दिशेनं, सैफ अली खान महत्वाचा आहे, महत्वाचा आहे. कोणती घटना, मी काय सैफ अली खान महत्वाचा नाही असं म्हणणार नाही,
परंतु सरकार संतोष अण्णाच्या कोण्यांसाठी जे एफर्ट घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि सैफ अली खानसाठी तेवढे एफर्ट घेतात. तेवढेच एफर्ट मला वाटतं संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणात जर सरकारने घेतले असते तर 4 दिवसात सगळे आरोपी सापडले असते. परंतु सरकारला सर्वसामान्य माणसाशी घेणं देणं नाही. मला वाटतं हे प्रतीत या सगळ्या घटनेतून होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची सध्या चर्चा आहे. तेव्हा आज मुरट्टीवार असं म्हणाले की नाराजी दाखवून काही पदरात पेलण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांची राजकारणात वाट बिकट झालेली आहे. शिंदे यांची गरज संपली आहे. दरेगावात जाऊन बसलेले ते त्यांना भेटायला भाजपचे बावनकुळे आज तिकडे जात आहे. हे बा शिंदे काहीही करू शकत नाही. नाराजी असो की राजी असो दोन्ही गोष्टी असल्या तरी शिंदे काहीही करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचं काही करू शकत नाही, स्वतःचंही काही करू शकत नाही. जे जशा स्थितीत आहे तसेच ते राहतील. कारण जो कारभार त्यांनी केला आहे, ज्या पद्धतीने केला आहे, भारतीय जनता पार्टी काय सोपी पार्टी नाही आहे. या सगळ्या विषयात यांना हालूसुद्धा देणार नाही इकडं तिकडं. त्यामुळे शिंदे काही करू शकणार नाही, तुम्हाला 100% सांगतो. वडेट्टीवार काही जरी बोलत असले तरी. पालकमंत्री असंही म्हणाले की उद्धवजींना संपून शिंदेना आणलं. आता शिंदेना संपून नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल? ते मला याच्यातलं जास्त माहिती नाही. मी एवढं सांगितलं, शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकणार नाही. कारण ज्या पद्धतीनं राज्यकारभार मागच्या 2.5 वर्षाचा झालेला आहे ती अनागोंदी झालेली, अनागोंदी. आणि ही अनागोंदी भारतीय जनता पार्टीनं निश्चित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.